माझी स्क्रीन हे दिसतंय ना स्क्रीन. चला तर मग करायची सुरुवात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा. नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डतं भूतं तन्नमामि शनैश्वरं. सूर्यपुत्रो दीर्घदेही विशालात्मा शिवाप्रिया मंदचारा प्रसन्नात्मा पीडामार्तो मे शनी. जय शनिदेव. सर आवाज क्लिअर आहे ना? माझा आवाज येतोय ना? माझी स्क्रीन दिसते का सर्वांना? हॅलो. हो दिसते स्क्रीन. दिसतंय ना? हो दिसते. आज दसरा असल्यामुळे बरेचसे लोक जॉईंट नाही होऊ शकले. बऱ्याचशा जणांचा मेसेज आला होता की आज दसऱ्यामुळे आम्ही जॉईन नाही होणार, तर पुढच्या क्लासपासून ते कंटिन्यू होणार आहे. पण आपल्याला जे आज या क्लासची सुरुवात करायची होती, ते सुरुवात करायची असल्यामुळे हा क्लास आपण दसऱ्यानिमित्त आज ठेवला होता. यामध्ये आपण थोडेसे इंट्रोडक्शन घेऊ आणि क्लासबद्दल थोडीशी माहिती घेऊ आणि एक जस्ट छोटासा टॉपिक घेऊन आजपासून आपण क्लासला सुरुवात करू. तर मी शेषराज पाटील. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतो. मी मागच्या 20-25 वर्षापासून ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करतोय आणि ज्योतिषशास्त्राचे क्लासेस वगैरे घेतो. मी असंख्य कुंडल्या वगैरे बघितलेल्या आहे आणि मला स्वतःला एक शिकवण्याची आवड आहे. आणि ज्योतिषशास्त्र हे असं शास्त्र आहे की ते जर शिकलं तर माणसाला समाजात किंवा इतरत्र लोकांना मदत करता येते. त्यांचे सुख दुःख दुःखात सहभागी होऊन त्यांचा प्रश्न सोडवता येतो. आणि ज्योतिषशास्त्रामध्ये बरेचसे असे काही प्रकार आहे, जसे की वैदिक ज्योतिष आहे, त्यानंतर आपलं केपी पद्धती आहे. तर आपला हा जो अभ्यास कोर्स राहणार आहे, हा पूर्णपणे वैदिक ज्योतिषवर आधारित आहे आणि वैदिक ज्योतिषच ज्ञान आपल्याला यामध्ये घ्यायचं आहे. तर हा जो कोर्स आहे तो दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी हप्त्यातून 3 लेक्चर असेल. संध्याकाळी 8:30 ते 9:30 वाजेपर्यंत आपण हे लेक्चरच घेऊ. यामध्ये आपल्याला बेसिक टू ॲडव्हान्स शिकायचं आहे. तर यामध्ये तुम्हाला ज्योतिषशास्त्राची कोणत्याही प्रकारची काहीही माहिती नसली
तरी काहीही हरकत नाही. आपण हा जो कोर्स आहे तो असा डिझाईन केला आहे की सुरुवातीपासून, अगदी सुरुवातीपासून आपल्याला शिकवण्यात येईल. कारण काय होतं, ज्योतिषशास्त्राचे हे थोडंफार तर नॉलेज असतंच. कारण ज्यांना आवड आहे शिकायची, ते काय करतं, आपण यूट्यूबचे व्हिडिओज बघतो किंवा पुस्तकं वाचतो. नवग्रह, 12 राशी यांची थोडी थोडी माहिती असते. पण यूट्यूबवर किंवा व्हिडिओ बघून किंवा पुस्तक वाचून आपल्याला ते पूर्णपणे समजत नाही, आणि प्रत्येक वेळेस आपल्याला काही ना काही अडचणी येते, आणि ती अडचणी मग त्याचं समाधान आपलं होत नाही. त्यामुळेच हे असे कोर्सेस जॉईन करावं लागतात, की जेणेकरून आपल्याला म्हणजे एका पद्धतीने चालेल. शिकवलं जातं. आणि यामध्ये पूर्ण बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत, म्हणजे हा कोर्स केल्यानंतर तुम्ही तुमची आणि इतरांची कोणाचीही कुंडली अगदी सहज फलादेश करू शकता कुंडलीवर, आणि कोणत्याही प्रकारचे अडचण येणार नाही. तर यामध्ये या ज्योतिषशास्त्राचा जर मी अभ्यास आणलं तर मला करायचा, आवाज ऐकू येत तर नाही. यामध्ये आपल्याला सुरुवातीला सुरुवातीला आपल्याला एक दोन क्लास काहीही समजणार नाही, किंवा एखाद्याला नो. थोडंफार समजेल बी किंवा एखाद्याला हा, जास्त थांब. समजेल. तिकडे ते सरकले, त्याच्या जागा त्याच्या द्यावा. अभ्यासाच्या याच्यावर असेल. पण जसं जसं आपण या क्लासमध्ये पुढे जाऊ, तसे तसे जे शब्द आपल्याला नवीन कानावर पडतील. यामध्ये बरेचसे आता काही शब्दांची आपल्याला ओळख नसते, काही शब्द नवीन असतात. पण ह्या क्लासमध्ये, ह्या 3.5 महिन्याच्या क्लासमध्ये तेच तेच रिपीट होणार आहे आपल्याला. तेच तेच शब्द, तेच तीच फॉर्म्युलेज, तेच तेच नाव, हे पूर्णपणे रिपीट होईल. तर शेवटपर्यंत आपल्याला कोणतीही गोष्ट पाठ करायची गरज राहणार नाही, मला नको. थांब. नाही. प्लीज झोप अनम्यूट येते. करा. थांब, डायपर आण. अनु मॅडम, तुमचा माईक चालू आहे, प्लीज अनम्यूट करा. सर, आवाज येतोय? तर यामध्ये आपल्याला पूर्णपणे बेसिक टू ॲडव्हान्स शिकवलं जाईल. आपण ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करतो, तर या ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासामध्ये जर आपल्याला सुरुवात करायची, तर ती सुरुवात होते आपली पंचांगापासून. आणि ज्यांना खरंच बेसिक नॉलेज पाहिजे, ज्यांना अ, म्हणजे फलादेश करता यावा असं जर हे वाटत असेल, तर त्यांना पंचांग शिकणं हे फार गरजेचं आहे. आणि आपली सुरुवातच ही पंचांगापासून होते. तर पंचांग म्हणजे नेमकं काय असतं? पंचांग म्हणजे आपण बघतो की रोजच्या जीवनामध्ये सण, वार, तिथी, नक्षत्र, योग आणि करण यांचा अभ्यास केला जातो. पण नेमकं पंचांग म्हणजे काय? पंच म्हणजे 5, आणि त्याचे अंग आहे ते म्हणजे पंचांग. पंच आणि अंग असा हा शब्द तयार झालेला आहे पंचांगचा. तर या पंचांगाचे अंग कोणते? तर यामध्ये तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण हे पंचांगाचे 5 मूलभूत अंग आहे. तर आपण पंचांग हे आपल्याला परिचित आहे. आपल्याला माहिती आहे, आपल्याला कोणतेही मुहूर्त काढायचे असेल, सण वार वगैरे जर बघायचं असेल, तर आपण ते पंचांगातून बघतो. पण रोजच्या जीवनामध्ये सहज पंचांगाच्या ऐवजी कॅलेंडरचा वापर जास्त होतो. आपण प्रत्येक गोष्ट ही पंचांगात बघत नाही. आता कॅलेंडर आलेले आहे, तर कॅलेंडरहून कळतं आपल्याला की आज कोणता वार आहे, कोणतं नक्षत्र आहे आणि कोणतं चरण आहे. हे पंचांगात, सॉरी, कॅलेंडरमध्ये पूर्ण दिलेलं असतं. पण अगोदर जे आहे ते पंचांग तयार होतं, आणि या पंचांगापासूनच नंतर कॅलेंडर तयार होतं. तर अगोदर पंचांग हे केलं जातं, आणि पंचांगापासून नंतर मग ते कॅलेंडर होतं, आणि मग ते आपण कॅलेंडरवर बघतो. तर ह्या पंचांगाचं जर बघायचं झालं, आपल्याला पंचांगाचा जर अभ्यास करायचा झाला, तर यामध्ये पंचांगात पहिले असते तिथी, वार, नक्षत्र, योग
आणि करण असे हे 5 प्रकार आहे या पंचांगाचे. तर आपण पंचांगाची सुरुवात करतोय. तर पंचांगांचं फ्रंट पेज आपण तिथून सुरुवात करू. अ, तुमच्या सर्वांकडे पंचांग आहे का? जर नसेल तर पुढच्या क्लासच्या वेळी पंचांग असणं गरजेचं आहे. तर कुठेही पुस्तकाच्या दुकानात वगैरे ते मिळतं. तर दाते पंचांग आपण शिकणार आहोत. कारण दाते पंचांग हे खूप शिकण्यासाठी खूप सोपं आणि बघायला पण खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे आणि यामध्ये सर्वच गोष्टी असतात असं. तर पंचांगाची जर आपण बघितलं, फ्रंट पेज जर बघितलं पंचांगाचं, तर इथं पंचांगाच्या सुरुवातीलाच लिहिलेलं असतं, स्वती श्री मनु शालिवाहन शक 1947 विश्वावसु नाम संवत्सर. आता शालिवाहन शक, शक म्हणजे काय? तर शक म्हणजे हे एक वर्ष असतं. पंचांगाचं जे वर्ष असतं ते गुढीपाडव्यापासून तर गुढीपाडव्यापर्यंत हा मधला जो कालखंड असतो तो शक असतो, त्याला वर्ष म्हणतात. तर आपले जे जनरली आपण बघतो तर आपलं नवीन वर्षाची सुरुवात आपण 1 जानेवारीपासून आपल्याला नवीन वर्षाची सुरुवात होते. पण हिंदू धर्मानुसार आणि हिंदू संस्कृतीनुसार जर पंचांगाची जर सुरुवात होते तर ती गुढीपाडव्यापासून सुरुवात होते. प्रत्येक हा गुढीपाडवा तो पुढचा येणारा गुढीपाडवा इथून पंचांगाचे शक म्हणजे 1 वर्ष होतो. आता हे शक जे बघितलं आपण, शक म्हणजे 1 वर्ष, पंचांगाचं 1 वर्ष. तर हे पंचांगाचं वर्ष आहे तर हे किती दाखवतं इथे 1947. तर हे 1947 काय आहे? तर हे शालिवाहन राजा होते, त्यांनी हे इथून मोजायला सुरुवात केली. तर त्यांचं हे 1947वं वर्ष आहे. म्हणजे 1946 वर्ष त्यांचे मोजण्याचे संपले आणि आता हे जे गुढीपाडव्यापासून स्टार्ट झालं नवीन पंचांग, त्याचं जे वर्ष आहे ते 1947 आहे. म्हणजे चालू वर्ष हे 1947 आहे. आणि त्यानंतरचा एक शब्द येतो पुढे, विश्वावसु नाम संवत्सर. तर विश्वावसु नाम संवत्सर, तर यामध्ये आपण पहिले जे बघू ते संवत्सर म्हणजे काय ते बघू आपण. संवत्सर म्हणजे एक पूर्ण वर्ष, संपूर्ण 1 वर्ष असतो त्याला संवत्सर असं म्हणतात. आता वैदिक कालगणनेनुसार एक संवत्सर म्हणजे 360 दिवसाचा असं, प्लस त्यामध्ये अधिक मास धरून साधारणतः 360 दिवस येतात. तर हे संवत्सराचे एकूण 60 नावे आहेत. ते नाव आपल्याला लक्षात ठेवायची गरज नाही, कारण ते पंचांगाच्या प्रत्येक पृष्ठावर आणि प्रत्येक पानावर ते लिहिलेलंच असतं. त्यामुळे तिची आवश्यकता पण नाही आपल्याला, कारण ज्या वर्षीचं पंचांग चालू असतं त्या वर्षीचं संवत्सर नाव संवत्सराच्या पुढेच लिहिलेलं असतं. जसं की आपण बघू, तर इथं फ्रंट पेजला आपल्याला बघायला येतं हे जे चालू जे संवत्सर आहे ते विश्वावसु नाम संवत्सर आहे. या वर्षीचं जे संवत्सर आहे याला नाव दिलेले असतात, असे 60 नावं असतात. ते तुम्हाला नोट्समध्ये मी पाठविलं. पण या वर्षीचं जे संवत्सर आहे त्याचं जे नाव आहे ते विश्वावसु नाम संवत्सर आहे. आणि चालू जे वर्ष आहे इथं इसवी सन 2025 ते 2026. कारण हे जे पंचांग ज्यावेळेस निर्माण होतं, पंचांगाचं जे नवीन वर्ष चालू होतं ते गुढीपाडव्यापासून चालू होतं. आणि हा गुढीपाडवा ते पुढचा येणारा गुढीपाडवा असं पूर्ण 1 वर्षाचा जो कालखंड असतो त्याला इसवी सन दिलेलं आहे. आणि हे इथे जे दिलेलं आहे विक्रम संवत, हे विक्रम संवत काय आहे? तर हे जे विक्रम राजांनी ज्यावेळेस मोजायला सुरुवात केली त्या वर्षीपासून आतापर्यंत 2081
ते 82 असे हे वर्ष आहे. तर ह्या इतके वर्ष झाले. तर विक्रम राजाने केव्हा सुरुवात केली? आपलं पंचांग जे होतं निर्माण होतं ते गुढीपाडव्याला होतं. पण दिवाळीमध्ये पण एक पाडवा असतो. त्या पाडव्यापासून विक्रम संवत्सर विक्रम राजाने मोजायला सुरुवात केली होती. त्यामुळे त्याचं 2081 ते 82वा वर्ष हे सध्या चालू आहे. तर हे आपलं पूर्ण फ्रंट पेज झालं. आता तुमच्याकडे जर पंचांग असेल तर सर्वांनी पान नंबर 28 काढायचे. पान नंबर 28 जर बघितलं आपण तर यामध्ये जे आहे, मी थोडं मोठं करून घेतो याला. पान नंबर 28 मध्ये जे बघितलं आपण तर सुरुवातीला जे पेज आहे त्या पेजवर लिहिलेलं आहे, सर्व वेळा भाप्र वेळेत असून संपूर्ण भारताकरिता आहे. सर्व वेळा भारतीय प्रमाण वेळेत असून संपूर्ण भारतापर्यंत भारतामध्ये राहणाऱ्या जिथं जिथं पण भारताची बॉर्डर आहे तिथपर्यंत आपण हे बघू शकतो असं. आता पंचांगामध्ये ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस पहिली जी सुरुवात होती आपल्याला ही डाव्या भागाकडून बघायची. आपल्याला हा जो पूर्ण भाग आहे इथपर्यंत हा भाग आपल्याला समजून घ्यायचा आहे. आणि हे जे फॉर्मॅट आहे एवढं एवढं जे समजून घ्यायचं आहे ना, हेच तुम्हाला प्रत्येक पानावर प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक पंचांगामध्ये अशाच पद्धतीनं दिसेल. तर यामध्ये शके, आता हे शके काय आहे? तर शके जे आपण फ्रंट पेजवर बघितलं ते म्हणजे 1947 वर्ष चालू आहे ते शक झालं. आता तर ते इथं दिलेलं असतं. त्यानंतर इथे दिलेलं आहे विश्वावसु नाम संवत्सर. म्हणजे ह्या वर्षीचं जे शक आहे त्या शकसाठी काय नाव दिलेलं आहे, तर ते नाव जसं की फ्रंट पेजवर होतं तेच नाव आपल्याला इथं बघायला मिळतं, विश्वावसु नाम संवत्सर. आणि त्यानंतरचा जो कॉलम येतो पुढचा तर ते म्हणजे आयन आहे. हे आहे उत्तरायण. उत्तरायण आहे. आणि त्यानंतर हे सौर आणि वसंत ऋतू आणि त्यानंतर चैत्र हा महिना असतो आणि हा शुक्ल पक्ष असतो. तर हे जे आहे हे आजचा आपल्याला पूर्णपणे डीपमध्ये अभ्यास करायचा आहे. कारण हे जर समजलं तर मग आपल्याला खालचे हे पूर्ण पंचांग हे आपल्याला बघायला मिळतं. आता आयन म्हणजे काय? आता आयनाचे दोन प्रकार असतात. तर आपण बघू आयन म्हणजे काय. एका वर्षाचे दोन भाग केले असता 6 महिन्याचा एक भाग येतो. तर असे आयनाचे दोन भाग असतात. तर जे पहिलं आहे ते उत्तरायण आहे. ते उत्तरायण हे 21 डिसेंबर पासून ते 20 जून पर्यंत जे आयन असतं ते उत्तरायण असतं. त्यानंतर दक्षिणायन, तो 2 जून पासून ते 20 डिसेंबर पर्यंत जो कालखंड असतो तो असतो दक्षिणायन. म्हणजे आयनाचे दोन प्रकार पडतात. 6 महिन्याचे दोन भाग केले जातात. एका वर्षाचे 6 महिन्याचे दोन भाग केले जातात. पहिल्या भागाला उत्तरायण असे म्हणतात. तर ते उत्तरायण कधीपासून असतं तर ते 21 डिसेंबर पासून ते 20 जून पर्यंतचा जो कालखंड असतो तो आहे उत्तरायण. आणि नंतर 2 जून पासून 20 डिसेंबर पर्यंतचा जो कालखंड असतो त्याला म्हणतात दक्षिणायन. इथपर्यंत समजतंय का? हॅलो. बोल. हो. समजतंय ना? हो. हो. ओके. तर हे जे आहे ना आयनाचे दोन प्रकार असतात, उत्तरायण आणि दक्षिणायन. तर ज्यावेळेस आपण पंचांग बघतो
तर आपल्याला कोणतीच गोष्ट ही पाठ करायची किंवा लक्षात ठेवायची गरज नसते. प्रत्येक हे आपल्याला सुरुवात पंचांगामध्ये लिहून दिलेलं असतं. फक्त ते बघणं कसं, बघायचं कसं, हे आपल्याला जमायला पाहिजे. आणि ते जर जमलं तर मग त्यानंतर आपल्याला कोणती गोष्ट अशी पाठ करून ठेवण्याची गरजच नाही, कारण ते पंचांगामध्ये पूर्णपणे दिलेले असतं. आता इथे विश्वावसु नाम संवत्सर आहे. आता हे त्यानंतर बघितलं आपण, हे आयनाचे दोन प्रकार आहे, दक्षिणायन आणि उत्तरायण. आता हे जे चालू आहे ते उत्तरायण चालू आहे. त्यानंतर येतो पुढे ऋतू. आता हे जे सौर शब्द आहे, हा जो सौर शब्द म्हणजे नेमकं काय आहे, तर हा जो सौर म्हणजे ज्यावेळेस गणना होते ती चंद्राच्या भ्रमणानुसार किंवा सूर्याच्या भ्रमणानुसार, असे दोन प्रकारची गणना यामध्ये केली जाते पंचांगामध्ये. काही गोष्टी ही चंद्राच्या भ्रमणानुसार बघितल्या जातात, तर काही गोष्टी ह्या सूर्याच्या भ्रमणानुसार बघितल्या जातात. हे आपल्याला पुढे डिटेलमध्ये येईल, डीपमध्ये आपण त्याचा अभ्यास करणार आहोत, पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर हे जे सौर आहे, ते हे सौर म्हणजे सूर्याच्या भ्रमणानुसार आहे. आणि त्यापुढे येतो ऋतू. यापुढे येतो ऋतू. तर ऋतू म्हणजे काय, आपल्याला ऋतू हे आपण शाळेत असताना शिकलेलो असतो. ऋतू म्हणजे काय, ऋतूचे किती प्रकार आहे. ऋतू म्हणजे एकंदरीत सगळे 6 ऋतू आहे. भारतीय पंचांगानुसार संपूर्ण 6 ऋतूमध्ये हे पंचांग विभागले आहे. तर वर्षाचे जे 6 ऋतू आहे, त्यामध्ये प्रथम जो येतो तो वसंत ऋतू येतो. तो म्हणजे एका वर्षामध्ये 12 महिने असतात आणि त्या 12 महिन्यामध्ये 6 ऋतू येतात. म्हणजे प्रत्येक ऋतूला हे 2-2 महिने दिलेले आहे. म्हणजे अशी विभागणी केली आहे की प्रत्येक ऋतू हा 2 महिन्याचा असतो. तर पहिला जो ऋतू आहे तो आहे वसंत ऋतू. तर हा वसंत ऋतू हा कोणत्या महिन्यात येतो, आपण महिने पुढे डिटेलमध्ये बघणार आहे. पण चैत्र आणि वैशाख यामध्ये जो येतो त्याला वसंत ऋतू असे म्हणतात. हे आपण शाळेत असताना शिकलेलो असतो आणि बऱ्याचशा जणांना माहिती पण असतं. पण त्याचा सहज आपण जास्त याच्यात जीवनामध्ये त्याचा उच्चार वगैरे कमी करतो. कारण आता जसे जसे इंग्लिश वर्ड निघालेले आहे, ते इंग्लिश वर्डचा जास्त वापर होतो. तो हे मराठी ऋतू झाले, मराठी महिने झाले, याचा वापर थोडंसं कमी होतो. पण हिंदू धर्मानुसार आणि पंचांगानुसार यामध्ये सर्वच मराठी महिने, मराठी ऋतू हे सगळे पंचांगानुसार बघावं लागतं आणि पंचांगामध्ये त्याचं पूर्ण वर्णन असतं. आणि त्यानंतर येतो तो म्हणजे ग्रीष्म ऋतू. तर ग्रीष्म ऋतू कधी येतो, तर ते ज्येष्ठ आणि आषाढ या महिन्यामध्ये जो ऋतू येतो तो ऋतू असतो ग्रीष्म ऋतू. तर जसं की वसंत ऋतूमध्ये काय असतं, नवीन फुलांना बहर येतो, कळ्या येतात. तसंच जो ग्रीष्म ऋतू आहे यामध्ये काय असतं, तर उष्णता असते, उन्हाळा जास्त असतो. आणि मग त्यावेळेस आपण थंड हवेच्या ठिकाणी वगैरे जाण्याचे काही ट्रिप सहल वगैरे बनवतो. त्यानंतर येतो तो म्हणजे वर्षा ऋतू. आता हा वर्षा ऋतू केव्हा येतो, जसे की श्रावण भाद्रपद आता सध्या झाला आहे. तर वर्षा ऋतू हा श्रावण आणि भाद्रपद मध्ये येतो. यामध्ये काय वैशिष्ट्य असतं, तर यामध्ये पाऊस जास्त पडतो, हिरवाई असते. आता तर आपण बघितलंच आहे की पावसाने महाराष्ट्रात म्हणजे काय थैमान घातलंय, ते किती लोकांची हाल होत आहे असं. आणि त्यानंतर जो येतो तो चौथा म्हणजे शरद ऋतू. हा शरद ऋतू जो येतो तो आश्विन आणि कार्तिक महिन्यामध्ये असतो. यामध्ये आपल्याला थंडी असते, थंडी जास्त जाणवते आणि आरोग्यदायी वातावरण असतं. सकाळी फ्रेशमध्ये लवकर उठतं, थंडीमध्ये लोक व्यायाम वगैरे करतात आणि खूप चांगले दिवस असतात ते. त्यानंतर येतो तो म्हणजे हेमंत ऋतू. तो हेमंत ऋतू जो असतो तो मार्गशीर्ष आणि पौष या महिन्यामध्ये असतो.
थंडी सुरू होते त्यावेळी. आणि 6वा जो येतो शिशिर ऋतू, हा माघ आणि फाल्गुन या महिन्यामध्ये असतो. या महिन्यामध्ये कडाक्याची अशी थंडी भरलेली असते. तर हे झाले ऋतूचे प्रकार. तर आपण पंचांगामध्ये बघताना बघितलं की आपण संवत्सराचं नाव काय ते बघितलं, आयन म्हणजे काय हे बघितलं, आता ऋतू बघितलं आपण. आता त्यानंतर इथे लिहिलेलं आहे चैत्र ऋतू, चैत्र आणि शुक्ल पक्ष. हा जो आहे चैत्र जो आहे तो महिना आहे. आपल्याला माहिती आहे की मराठी महिने हे वेगळे असतात आणि आपण जे जानेवारी फेब्रुवारी जे धरतो ते महिने वेगळे असतात. तर मराठी महिने कोणते असतात, तर आपण आता पहिले बघू महिने म्हणजे काय. समजतंय ना, जास्त फास्ट नाही होते ना. बोल ना मग. आ बोल. हो, फास्ट होते. आवाज नाही येते तुमचा. फास्ट होतोय का जास्त? हो, फास्ट होते. बर, चालेल, आपण थोडं स्लो घेऊ. तर पंचांगामध्ये बघा 12 महिने असतात. आपण हे शाळेत असताना वगैरे ते शिकत असतो त्यावेळेस जे असतात ते मराठी जे महिने असतात ते 12 महिने असतात. तर पहिला जो महिना आहे तो आहे चैत्र. पहिला जो महिना आहे त्याला चैत्र महिना असं म्हणतात. आणि त्यानंतर येतो, चैत्र झाल्यानंतर येतो वैशाख. मराठीचा हा दुसरा महिना म्हणजे वैशाख. त्यानंतर येतो तो ज्येष्ठ. ज्येष्ठ, त्यानंतर आषाढ, नंतर श्रावण, नंतर भाद्रपद, नंतर आश्विन, नंतर कार्तिक, नंतर मार्गशीर्ष, पौष, माघ आणि त्यानंतर असतो तो फाल्गुन. तर हे पूर्ण मराठी महिने 12 असतात. जसं की आपण बघतो कॅलेंडरमध्ये, तर ते पूर्ण इंग्लिश महिने असतात, जसे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. पण पंचांगामध्ये जे असतात महिने ते पूर्णपणे मराठी महिने असतात. तर हे जे मराठी महिने जे असतात याची पूर्ण माहिती आपल्याला पंचांगामध्ये कळते की आता सध्या कोणता महिना चालू आहे. आणि त्याची जी माहिती असते ती पंचांगामध्ये पेजवर आपण ज्यावेळेस बघतो त्यावेळेस तिथं दिलेलं असतं. आता इथे बघा, इथे चैत्र महिना चालू आहे. हे पान नंबर 28 जर बघितलं आपण, इथून सुरुवात झाली पंचांगाची. म्हणजे तर इथं जो महिना दिलेला आहे तो महिना पण इथं असतो, म्हणजे आपल्याला कोणता महिना कधी आहे ते आपल्याला इथून कळतं. म्हणजे इथे दिलेलं आहे बघा, चैत्र महिना आहे. आणि त्यानंतरचा जो प्रकार आहे ते म्हणजे पक्ष असतं, पक्ष. आता हा पक्ष म्हणजे काय प्रकार आहे ते आपण थोडक्यात बघू. स्क्रीन दिसतंय ना माझी? हो, दिसते. ओके. तर पक्ष म्हणजे काय, तर पक्षाचे जे असतात ते दोन प्रकार असतात. एक शुक्ल पक्ष आणि एक असतो तो कृष्ण पक्ष. म्हणजे चंद्राच्या घटीनुसार वाढीनुसार महिन्याचे दोन भाग केले जातात. एक जो महिना आहे, सपोज आता जो चैत्र जर महिना धरला आपण,
या चैत्र महिन्याचे दोन भाग केले जातात, 15 दिवसाचे आणि 15 दिवसाचे. 15 दिवसाच्या एका भागाला जे त्याला शुक्ल पक्ष म्हणतात आणि दुसऱ्या 15 दिवसाच्या भागाला हे कृष्ण पक्ष म्हणतात. तर शुक्ल पक्ष म्हणजे नेमकं काय? तर शुक्ल पक्ष म्हणजे अमावस्यानंतर सुरू होतो आणि यामध्ये जो आहे चंद्र दिवसेंदिवस वाढत जातो. म्हणजे शुक्ला पक्षामध्ये चंद्र वाढत जातो आणि हा जो पक्ष सुरू होतो तो अमावस्यानंतर सुरू होतो तो पौर्णिमापर्यंत. आणि दुसरा जो पक्ष आहे तो आहे कृष्ण पक्ष. तो कृष्ण पक्ष पौर्णिमेनंतर सुरू होतो तो अमावस्यापर्यंत. म्हणजे थोडक्यामध्ये एका महिन्याचे एक 15 दिवसाचा भाग असतो त्याला शुक्ल पक्ष म्हणता आणि जो दुसरा जो भाग असतो 15 दिवसाचा त्याला कृष्ण पक्ष असे म्हणतात. आता हे जे शुक्ल पक्ष आहे आणि कृष्ण पक्ष आहे तर हे आपल्याला पंचांगामध्ये दिलेलं असतं. जसं की आता आपण इथं पेजवर बघितलं फ्रंट पेजला, तर इथं प्रत्येक वेळेस आपल्याला पक्ष दिलेला असतो. आता तुम्ही जर हे 28 नंबरचं पान जर काढलं, इथं दिलेलं आहे तुम्हाला शुक्ल पक्ष. म्हणजे ह्या महिन्यामध्ये या पंधरवड्यामध्ये कोणता पक्ष आहे तर तो शुक्ल पक्ष आहे. आणि त्यानंतर तुम्ही जर लगेच पेज उलटलं दुसरं 28-30 पेजवर जर गेलं तर तुम्हाला तिथं हे सर्व असंच दिसेल. हे शके असंच दिसेल, विश्वास नाम संवत्सर आयन वगैरे असं दिसेल. पण जे चेंज होईल ते म्हणजे इथं येईल त्याचं कृष्ण पक्ष. कारण 15 दिवसानंतर हे पक्ष बदलतो. 15 दिवसाचा एक पक्ष असतो तो शुक्ल पक्ष आणि त्यानंतर पुढे 15 दिवसाचा जो असतो तो असतो तो कृष्ण पक्ष. तर असे पक्षाचे दोन प्रकार आहे. त्यानंतर जर आपण बघितलं पुढे तर पुढे इथं इंग्रजी महिने दिलेले असतात. इथं दिलेलं आहे मार्च, पुढे दिलेलं आहे मार्च आणि एप्रिल 2025. तर हे मार्च एप्रिल 2025 हे नेमकं काय आहे? तरी हे जे पंचांग जे सुरुवात झाली म्हणजे पंचांग जेव्हा निघालं त्या दिवशी हे बघा इथं इंग्रजी तारखा दिलेल्या आहे सर्व. ह्या ज्या सर्व आहे या टोटली इंग्रजी तारखा असतात. तर ह्या ज्या इंग्रजी तारखा आहे तर ही जी तारीख आहे ती 30 तारीख आहे. ती 30 तारीख कोणत्या महिन्याची आहे तर 30 मार्च आहे, ज्या दिवशी की आता गुढीपाडवा झाला. या गुढीपाडव्याची जी तारीख होती ती 30 मार्च होती. त्यानंतर 30 मार्च नंतर मग दुसरी तारीख आली 31 मार्च. 31 मार्च आणि त्यानंतर लगेच महिना चेंज झाला आणि तारीख आली 1. तर ही एक जी तारीख आहे ती आहे एप्रिल महिन्याची आणि ही जी 30 जी तारीख दिलेली आहे ती आहे मार्च महिन्याची. मग दोन्ही महिना मिळून इथं मार्च आणि एप्रिल 2025 असं दिलेलं आहे. याचा अर्थ ही 30 तारीख जी येते ती मार्च महिन्याची येते, नंतर 31 येते, 31 नंतर महिना चेंज होतो आणि त्यानंतर तारीख येते ती 1. तर ही एक जी तारीख आहे ती एप्रिल महिन्याची आहे. त्यामुळे जे आहे मार्च आणि एप्रिल 2025 असं इथं दिलेलं आहे. आणि मार्च एप्रिल असं 2 महिन्याचं इथं दिलेलं असतं. तर आपल्याला पंचांगामध्ये सुरुवातीला फक्त हा हा जो इकडचा जो भाग आहे मी थोडंसं मोठं करून घेतो. हा 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 एवढा भागाचा पूर्ण अभ्यास करायचा आहे आपल्याला की नेमकं हे काय आहे असं. बरं, मी आतापर्यंत शिकवलं ते समजलंय का? थोडं हा, थोडं समजलं. काय म्हणताय थोडं मग? थोडं समजलंय. म्हटलं थोडं समजतंय ना? थोडं समजलंय. हो हो. जास्त फास्ट होतोय का असं? तर आपण
बघू आता की नेमकं हे तर आपण बघितलं. आपण पहिली ही जी लाईन आहे, या लाईनचा आपण पूर्ण अभ्यास केला. यामध्ये बघितलं आपण शके म्हणजे काय, हे 1947 काय आहे, विश्वावसू नाम संवत्सर काय आहे, आणि हे आयन काय आहे, उत्तरायण दक्षिणायन. त्यानंतर हे सौर म्हणजे काय आहे, आपण याचा पण अभ्यास केला. नंतर हे वसंत ऋतू कुठून आला, कसा घेतला, ते पण बघितलं. त्यानंतर मराठी महिने बघितले आपण. चैत्र, हा चैत्र काय आला इथे ते पण बघितलं. आणि त्यानंतर जे बघितलं ते म्हणजे पक्ष. तर शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष हे दोन पक्षाचे प्रकार आहे, ते पण बघितलं. आता आपण जे बघणार आहोत ते म्हणजे की आता नेमकं हे तर बघितलं आपण, यावर सर्व माहिती वगैरे आहे. पण पंचांग ऍक्च्युअली नेमकं बघायचं कसं, ते शिकण्याचं आहे आपल्याला. की पंचांग बघताना कोणकोणत्या गोष्टीचा विचार केला जातो. पंचांगामध्ये बघायचं असेल तर काय काय बघावं लागतं आपल्याला, आणि कोणत्या पद्धतीने बघावं लागतं, त्याचा वेळ काळ आणि त्याची जी काही माहिती आहे, ती सखोल माहितीचा आपल्याला अभ्यास करायचा. तर पंचांग ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस पंचांग हे कधी पण डावीकडून बघावं लागतं. पंचांगामध्ये आपण जे पण बघतो ते डावीकडनं सुरुवात करावं लागते. आणि जनरली आपण जे करतो ते उजवीकडनं सुरुवात करत असतो. पण पंचांग बघायची जी सुरुवात आहे ती ही डावीकडून केली जाते. आता पंचांग बघताना जो पहिला कॉलम आहे, या कॉलममध्ये दिलेले बघा, 1 2 3 4 5 7 8 9 10 11 असं 15 पर्यंत दिलेलं आहे. तरी हे काय आहे, तर आणि वरती दिलेलं आहे ती. तर ती म्हणजे काय आहे, ती म्हणजे तिथी आहे. या तीचा अर्थ जो होतो तो म्हणजे तिथी. आणि त्याच पुढे समोर दिलेला आहे वा. वा म्हणजे काय आहे, तर वा म्हणजे वार. जसे की रविवार, सोमवार, मंगळवार, हे जे वार आहे, आठवड्याचे जे वार असतात, ते वार कोणता आहे. आणि इकडे जे दिलेले आहे ते तिथी. तर ही तिथी कोणती आहे ते इथं दिलेले असतं. तर ही तिथी म्हणजे नेमकं काय, आपल्याला आता हे डीपमध्ये बघायचं आहे. तर पहिला जो कॉलम आहे त्यामध्ये तिथी आणि वार दिलेलं असतं. तर इथं आपल्याला बघायला मिळतं की एक लिहिलेलं आहे आणि समोर त्याच्या फक्त र लिहिलेलं आहे. पंचांगामध्ये बघा, पूर्ण हे शॉर्टकट भाषा लिहिलेली असते. र म्हणजे इथं रविवार होतो. तसं सो म्हणजे सोमवार, मंग म्हणजे मंगळवार, बुध म्हणजे बुधवार, गुरुवार, नंतर शुभ म्हणजे शुक्रवार, हे शनिवार, हे रविवार, आणि रविवार संपला की परत जो येतो तो येतो सोमवार. हे आठवड्याचे जे वार आहे आपले, हे 7 वार, ह्या 7 वारांचे नावं इथं वाच्या खाली दिलेलं असतं. वा म्हणजे वार. आणि हे जे आहे ती तिथी. तर ही जी तिथी आहे 1 पासून 15 पर्यंत. जसे की आपण पहिलेच बघितलं, जी तिथी असते ती 15 दिवस, सॉरी, जी तिथी आहे, ही जी तिथी तिथे दिलेली आहे ती शुक्ल पक्षाची तिथी आहे. इथं आपण पेजवर बघतो त्यावेळेस शुक्ल पक्ष लिहिलेलं असतं. तर शुक्ल पक्षाची जी तिथी आहे ती 1 पासून ते 15 पर्यंत आहे. ह्या ज्या तिथी जे पूर्ण आहे ह्या शुक्ल पक्षाच्या आहे. आणि यानंतर 15 पासून जे सुरू होईल ती परत 1 पासून 15 पर्यंत येईल. तर ती जी आहे ती कृष्ण पक्षाची येईल. ते पुढं आपण जसं जसं बघू, जसं जसं शिकू पुढचा टॉपिक, तसं तसं लक्षात येईल. पण इथे जे आपण या 28 पेजवर जर बघितलं तिथं शुक्ल पक्ष जे लिहिलेलं आहे, तर ह्या ज्या तिथी जे दिलेल्या आहे ते शुक्ल पक्षाच्या दिलेल्या आहे. आता या तिथीमध्ये बघा, 1 दिलेलं आहे, त्यानंतर 2 दिलेलं आहे, आणि हे 3 दिलेले आहे, आणि त्यानंतर 4 दिलेलं आहे. तर आपण जर विचार केला तर अं, ही तिथी जी आहे ती पहिली एक जी तिथी दिलेली आहे ती रविवारची
पहिली तिथी या तिथीले नाव पण आहे ते आपण डीप मध्ये पुढे शिकणार आहोत. आणि एकाच जे सोमवारी जे आले ते 2 आणि 3 अशी 2 तिथी आल्या. तर हे जे काय आहे हे आपण पुढे शिकणार आहोत. ज्यावेळेस तिथीचे प्रकार वगैरे बघू त्यावेळेस आपल्याला ते शिकता येईल. फक्त आता इथे समजून घेण्याचा एक विषय आहे की इथे जे लिहिलेलं आहे तिथी आणि वा, तर ह्या ज्या आहे हे तिथी आहे. आणि इकडचे जे याच कॉलम मध्ये जे आहे रविवार सोमवार वगैरे, तर ते सर्व वार आहे. त्यानंतर आपण जर पुढे बघितलं तर हे क आणि मी येतं, म्हणजे कमान आणि मिनिट. तर हे जे म्हणजे एकंदरीत आपण जसं टाइम बघतो, हा हे कालमापन आहे. म्हणजे इथे जे जसं दिसतं की ही जी रविवारची जी तिथी आहे ती 12:50. तर हे 12:50 म्हणजे काय आहे असं, तर ही तिथी संपण्याची वेळ आहे. या ज्या दिलेल्या आहे ते तिथी संपण्याच्या वेळ आहे की 12:50 पर्यंत रविवारी ही तिथी होती, मग त्यानंतर सोमवारी ती लागली. ते असं पुढे आपल्याला त्यामध्ये बघायचंय. त्यामध्ये पूर्ण आपण डीपमध्ये शिकणार आहोत. त्यानंतरचा जो कॉलम येतो तो म्हणजे नक्षत्राचा येतो. आता हे नक्षत्र म्हणजे काय आणि नक्षत्राचे प्रकार वगैरे किती असेल ते आपण पुढे, ते पण आपण डीपमध्ये शिकणारच आहोत. आणि त्यानंतर हे कालमापन आहे, यापर्यंत हे आहे असं. या या इतक्या वाजेपर्यंत हे नक्षत्र आहे. त्यानंतर जो येतो तो योग. योगाचे पण काही प्रकार आहे. कोणते योग चांगले असतात, कोणते खराब असतात, कोणत्या दिवशी कोणता योग असतो, ते पण आपण पुढे पूर्णपणे शिकणार आहोत. आणि त्यानंतर जे येतं ते करण येतं. करणाचे काही प्रकार असतात, ते आपण पूर्णपणे शिकणार आहोत. आता त्यानंतर करण नंतरचा जो कॉलम येतो तो येतो दी. दी म्हणजे इथं दिवस. हे जे दी दिलेलं आहे म्हणजे हा जो दिवस आहे तो किती तासाचा आहे, तो पूर्ण दिवस किती तासाचा आहे. हे पंचांगामध्ये जो दिवस असतो तो सूर्योदयापासून सुरू होतो तो सूर्यास्तापर्यंत असतो. सूर्योदयापासून सुरू होतो तो सूर्यास्तापर्यंत, म्हणजे दुसऱ्या दिवशीचा सूर्योदयापर्यंत. सॉरी, आज जर कधी सूर्य सकाळी 6 वाजता जर उगवला आणि तर मग दिवस कधी संपतो, तर ज्या दिवशी दुसऱ्या दिवशीचा सूर्य उगवतो त्या दिवशी त्या वेळेतला जो 24 तासाचा जो अवधी आहे त्या दिवशी पूर्ण दिवस असे म्हटले जाते. जसे की रात्री 12 वाजले म्हणजे दिवस चेंज झाला असं होत नाही. पंचांगामध्ये जो दिवस असतो तो सूर्योदयापासून स्टार्ट होतो तो दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत. आपण जसं की म्हणतो की 12 नंतर 1 वाजला तर रात्र झाली, दिवस चेंज झाला, तसं नसतं. पंचांगानुसार, हिंदू धर्मानुसार, हिंदू शास्त्रानुसार हा दिवस जो असतो तो ह्या दिवसाच्या सूर्योदयापासून स्टार्ट होतो तो दुसऱ्या दिवसाच्या सूर्योदयापर्यंत जे असतो तो म्हणजे पूर्णपणे एक दिवस असतो. जर तुम्हाला चतुर्थी असेल, सोमवार असेल, गुरुवार असेल, तर रात्री 12 नंतर जेवलं म्हणजे दिवस संपला असं नाही. तर तो जो असतो तो पूर्ण दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत असतो. आपण जनरली म्हणतो 12 वाजले, 1 वाजले, आता दिवस मावळला, दिवस संपला. नाही, तर तो जो आहे जोपर्यंत दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय होत नाही यामधला जो कालखंड असतो त्याला आपण पूर्ण दिवस असे म्हणतो. इथपर्यंत समजतंय का? इथपर्यंत समजतंय ना? थोडस समजलंय, आ जास्त नाही. थोडस समजलंय, जास्त नाही.
हा तर हे सुरुवात बघा, आहे मी ना. तुम्हाला हम्म. अगोदरच सांगितलं, हे जे हे जे वर्ड आहे, हे जे शब्द आहे, हे आपल्याला सर्व नवीन आहे. कारण आपल्याला याचा कधी अभ्यास केलेला नसतो. आणि हे जे सुरुवातीला आपल्याला खूप नवीन वाटेल, खूप हार्ड वाटेल. पण आता ह्या ज्या 3.5 महिन्याच्या या कोर्समध्ये हेच शब्द आपल्याला 3-3 वेळेस रिपीट होणार आहे. जसं वार कोणतं, नक्षत्र कोणतं, योग कोणता. ज्यावेळेस आपण हे डीपमध्ये शिकू, त्यावेळेस हेच शब्द आपल्याला 3-3 वेळेस रिपीट होईल आणि त्यावेळेस ते पूर्णपणे आपल्याला लक्षात राहतात. आता आपण जी स्टार्ट करतोय ती फक्त बेसिक पासून करतोय, की कशाला काय म्हणायचं, आणि मग ज्यावेळेस आपण त्याचा अभ्यास करू डीपमध्ये, त्यावेळेस ते सर्व आपल्याला बघायला, शिकायला आणि समजायला खूप सोपं जातं असं. तर आपण बघत होतो की तिथी हा जो पहिला कॉलम आहे, आपण या कॉलम पासून सुरुवात करू, की तिथी म्हणजे काय. आता तिथी म्हणजे काय, तर आपण बघूया तिथीचे प्रकार कोणते. तर तिथी जे असते ते पूर्ण 15 तिथी असतात. तिथी म्हणजे कसं, जसं जी सुरुवात होते पंचांगामध्ये बघितलं आपण, शुक्ल पक्ष जर असेल तर प्रथमा, द्वितीया, तृतीया, आणि अशा पूर्ण 15 तारखेपर्यंतच्या तिथी असतात. आणि मग 15 तारखेनंतर अमावस्या, आणि नंतर 15 तारखेला पुढच्या महिन्यामध्ये पौर्णिमा, असे पूर्ण ते असतं. जसं की आपण आता तिथीचं जर बघितलं, एक मिनिट. तिथीचे आपण प्रकार बघणार आहोत. तिथीचे म्हणजे प्रकार जे असतात, त्यामध्ये तिथीमध्ये एक पहिला प्रकार आहे तो नंदा तिथी. आता हे नंदा तिथी म्हणजे काय असतं, की जी तिथी प्रतिपदा म्हणजे एक, आणि षष्टी म्हणजे 6, आणि एकादशी म्हणजे 11. तर 1, 6 आणि 11 या दिवशी या तिथीला ज्या तिथी असतात त्याला नंदा तिथी असे म्हणतात. आणि त्यानंतर भद्रा तिथी असते. तर भद्रा तिथी आपण हे पुढे बघणारच आहोत, की कोणत्या तिथीला काय करायचं असतं, काय नसतं करायचं, किंवा कोणत्या शुभ असतात, कोणत्या अशुभ असतात, ते आपण पुढे बघणारच आहोत. पहिले आपण तिथी म्हणजे काय हे नेमकं समजून घेऊ. तर भद्रा तिथी जी असते ती द्वितीयाला असते, सप्तमीला असते, आणि एकादशीला असते. सॉरी, द्वादशीला असते. आणि जी जया तिथी असते ती तृतीयाला असते, अष्टमीला असते, आणि त्रयोदशीला असते. आणि जी पूर्ण तिथी असते ती पंचमीला असते, दशमीला असते, आणि नंतर दशमीला असते, किंवा मग ती अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशी येते. तर तिथीचे हे असे प्रकार आहे, जसे की नंदा तिथी, नंतर त्यानंतर भद्रा तिथी, नंतर हे जया तिथी, नंतर रिक्ता तिथी, हे पूर्णा तिथी, असे तिथीचे आपण 5 प्रकार पडतो. तर हे जे 5 प्रकार आहे, तर हे आपण पुढे बघू. याचा ज्यावेळेस आपण पूर्णपणे अभ्यास करू की नंदा तिथी म्हणजे काय, तर हे पुढे आपल्याला डीपमध्ये बघायचं आहे.
तर इथपर्यंत सांगितलं, इथपर्यंत समजलंय का? माझा आवाज येतोय का? हा येतो. ती काय एवढी डोक्यात नाही गेली, पण ती हळूहळू समजेल. हा, तर मॅडम त्यात कसं आहे, तुम्हाला मी सांगितलं की हे जे शब्द आहे ते आपल्याला पूर्णपणे नवीन आहे. आणि आपल्या जसं जसं क्लास वाढत जाईल, जसं जसं हे रिपीट होईल, ज्योतिष शिकणं म्हणजे इतकं सोपं पण नाहीये आणि इतकं अवघड पण नाहीये. पण ज्योतिष जे शिकायचं आहे ते समजून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. एकदा तुम्हाला समजलं की हे कसं बघायचं आणि यापासून कसं लॉजिक लावायचं, हे जर लक्षात आलं, तर आपण जसं जसं प्रॅक्टिस करू, जसे जसे आपले क्लासेस होत चालतील, जसे जसे लेक्चर वाढतील, तसं तसं आपल्याला हे पूर्णपणे सांगता येईल, समजेल असं. आणि आज जास्त म्हणजे जास्त लोकांनी जॉईन नाही केलं दसऱ्यामुळे. त्यामुळे मी थोडंसं एक ओझरतं असं घेतलंय. याचा अभ्यास आपण पूर्णपणे डीपमध्ये करणार आहोत असं. त्यामध्ये काही शंका नाही आणि तुम्हाला समजेल. तुम्हाला काही त्यावर मी होमवर्क देईल. तो होमवर्कमधून याच्यामधून तुम्हाला समजेल, काही अडचण येणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी आपल्याला सांगू इच्छितो की आपला एक ग्रुप तयार केला जाईल सगळ्यांचा. आणि त्या ग्रुपवर तुम्हाला काही अडचणी जर असेल तर कशाची पण शिक्षणाबद्दल म्हणजे जे शिकवलं त्या व्यतिरिक्त नाही म्हणते मी, जे शिकवलं त्याच्यावर जर काही अडचण असेल समजण्यामध्ये याच्यामध्ये, तर तुम्ही त्या ग्रुपवर मेसेज लिहून पाठवू शकता किंवा व्हॉइस मेसेज पाठवू शकता. तुमच्या शंकांचं तिथे समाधान मिळेल असं. ठीक आहे. तर आजचा आपला पहिला दिवस होता आणि आज आपण जस्ट सुरुवात केली. आज बरेचसे जणांची संख्या पण कमी होती. तर आता आपला जो नेक्स्ट क्लास राहणार आहे, आपला जो क्लास आहे तो प्रत्येक सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी 8:30 वाजता राहील. तर 8:15ला मीटिंग स्टार्ट करेल मी. 8:15ला आपण जॉईंट होऊन जायचं. त्यानंतर आपला 8:30ला म्हणजे 8:30ला ॲक्युरेट क्लास आपला चालू होत जाईल, 8:30 ते 9:30 वाजेपर्यंत. आणि त्यात थोडंफार इकडे मागे पुढे होऊ शकतं, 9:30 9:45 वगैरे, किंवा जसं जसं टॉपिक असेल आपला त्याप्रमाणे आपण ते पुढे घेऊ त्याबद्दल. तर कोणाला काही शंका आहे का? काही विचारायचं आहे का? काही प्रश्न आहे का कोणाचे? कोणाला काही शंका, काही प्रश्न, काही शिकवलं त्यामधलं जर नसेल कळालं तर विचारू शकता. आणखी आपल्याकडे आहे थोडा वेळ, 5-10 मिनिट. नाही नाही, काही नाही शंका सर. हा. नाही नाही, काही शंका नाही. नाही ना, क्लास संदर्भात वगैरे काही नाही विचारायचं असेल तर विचारू शकता. नाही, उद्या असणार आहे क्लास का नाही? नाही मॅडम, उद्या उद्या शुक्रवार आहे ना. हा, उद्या हे ना, फ्रायडे ना. म्हणून विचारलं. आता आपला जो क्लास होईल ते सोमवारपासून रेग्युलर होईल. आता आज आपण एक सुरुवात तर केली म्हणजे फक्त. हा, म्हणजे आता सोमवारपासूनच रेग्युलर असेल ना. हो हो, सोमवारपासून रेग्युलर होईल. आणि चालेल, प्रत्येकाने ठीक आहे. पंचांग आणा. पंचांग विकत घ्या हो प्रत्येकाने. हो. 100-1 रुपये किंमत असते हम्म. पंचांगची. तर ज्यावेळेस मी तुम्हाला शिकवील आणि तुमच्या समोर जर पंचांग असेल तर तुम्हाला फार सोपं जाईल. आणि पंचांग असणं गरजेचंच आहे. एक पंचांग, एक वही आणि पेन सोबतच ठेवायचा.
कारण मी त्या गोष्टी तुम्हाला सांगेल ते तुमच्या पंचांगात बघून तुम्ही मला सांगायच्या आहे. त्यावेळेस आपली प्रॅक्टिस होईल ऍक्च्युअली. हा, चालेल, ठीक आहे. ठीक आहे, कोणाला काही शंका आहे का परत? आणि वेळोवेळी मला सांगत चालत जा की तुम्हाला समजतंय का नाही समजत आहे, की परत सांगा. काही जर प्रश्न असेल तर आपले विचारत जा. म्हणजे मी शिकवण्याच्या याच्यामध्ये असतो. तर आणि थोडंसं जास्त कधी फास्ट वाटत असेल तुम्हाला तर ते पण सांगा. कारण आपल्याला जे आहे ना पूर्णपणे आणि परफेक्ट ज्योतिष शिकायचं आहे. सुरुवातीला तुम्हाला जे आहे ते 1-2 क्लास 2-5 क्लास थोडे हार्ड वाटेल. पण तुम्हाला जसं जसं समजत जाईल ना, जसं जसं कळेल तसं तसं तुमचा इंटरेस्ट वाढेल त्यामध्ये. मग त्यावेळेस तुम्ही अभ्यास करायला लागशाल. त्यानंतर क्लासची वाट बघत बसाल, आज क्लास आहे का. ज्योतिष हे फार इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. ज्यावेळेस आपल्याला कळतं समजतं ना, त्यात थोडं थोडं जरी समजायला लागलं ना, तर माणसाला फार आनंद येतो क्लास जॉईन करण्यामध्ये, अभ्यास करण्यामध्ये, नवीन नवीन त्यामध्ये काही प्रश्न विचारण्यामध्ये. आता सुरुवातीला तुमचे हे 1-2 क्लास थोडेसे हार्डच जाईल तुम्हाला. कारण त्यामध्ये सगळे असे नवीन शब्द आहे जे आपण कधी व्यवहारामध्ये आपल्या कानावर पडलेले नाही आहे. हे करण, दिवाकरण म्हणजे काय, योग म्हणजे काय, नक्षत्र म्हणजे काय, हे जे नवीन जे आहे. पण ज्यावेळेस आपण हे शब्द हे सारखे सारखे आपल्या कानावर पडत जाताना, त्यावेळेस सर्व आपोआप लक्षात राहतं. काही पाठ करायची गरज नसते. सर्व काही लिहिलेलं असतं समोर. ते फक्त आपल्याला समजून घ्यायचं असतं. ठीक आहे. कोणाला काही प्रश्न नसतील तर थांबायचं का मग आज? हो, चालेल ना, थांबूया. ओके, चालेल. आपला पुढचा जो चालेल. क्लास होईल तो येणाऱ्या सोमवारी होईल. सोमवारी 8:15 सर्वांनी जॉईन व्हा. आपण 8:30 ते 9:30 या 1 तासामध्ये पूर्णपणे व्यवस्थित क्लास करू. ठीक आहे. हो हो, चालेल, ठीक आहे, चालेल चालेल. चालेल. गुड हो नाईट, शुभरात्री, धन्यवाद. हो, गुड नाईट, शुभरात्री. थँक्यू.